या दरम्यान बिग हिट नंदू मात्र चेंडूवर आणि सुरेख असा झेल. दरम्यानच्या काळामध्ये बिरोबा दूध संघाचे संचालक श्री सुभाष निमोणकर हे आवर्जून फायनलचा सामना पाहण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचंही गांजीबोरे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मान्यवर मंडळींनी समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. धाव संख्या 20 आणि फायनल मध्ये कोणता संघ कोणाला करणार आहे टाय टाय फिश. अक्षय खोडदे मात्र फलंदाजी मार्कवर असेल आणि गोलंदाजी मार्कवर नंदू. स्ट्राईकवर सचिन, नॉन स्ट्राईकला अक्षय. सचिन आणि अक्षयची जोडी मात्र या संकट काळात आपल्या संघाला तारणार का. या दरम्यान चेंडू जाते सुसाट 4 धावेसाठी चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हा आहे कृष्णा ग्राफिक्स अँड फ्लेक्स प्रिंटिंग देवी भोयरे फाटा. प्रोप्रायटर सचिन शेठ खोडदे यांचा. धाव संख्या 24. याच दरम्यान ग्राउंड शॉट एक तर घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. एका धावेने मात्र समाधान मानावं लागतंय. मन के जीते जीत है, मन के हारे हार वाइट. मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े उस पे है धिक्कार, उस पे है धिक्कार जो देखे न सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों के खातिर कुछ करना है हमें आज. अजर अमर कर देना है स्वराज हमें. तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं. तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं. ये अंधकार कुछ पल का है फिर सब कुछ तुम्हारा है. याच दरम्यान चांगला चेंडू, रनआउटची संधी आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. न्यू बॅटर प्रदीप पांढरे मात्र सुंदर अशा रनअपने मैदानाच्या आतमध्ये जाताना त्यांच्या माध्यमातून कशी कामगिरी असेल. आज या सामन्यामध्ये दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब खनसे युवा मंच या संघाने मात्र चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून 11 खेळाडूंच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथं मात्र पाटील स्टार 11 या संघाला मात्र थोडं बॅकफुटवर ढकललंय, संकटात टाकलंय. या संकटातून मात्र पाटील स्टार 11 या संघाला उभारी देण्याचं काम कोण करेल. लेफ्ट हँड बॅट्समन प्रदीप मात्र डाव्या हाताने फलंदाजी करतोय आणि कशी कामगिरी त्यांच्या माध्यमातून असेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आणि आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, शेतकरी बांधवांचं गांजीबोरे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. इथं मात्र क्लीन बोर्ड, फलंदाज मार्क.
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. कोणता संघ चांगली फलंदाजी करेल, गोलंदाजी करेल, आपल्या संघासाठी नक्कीच कामगिरी करेल हे सांगता येत नाही. अजूनपर्यंत असं सांगणारा व्यक्ती भेटलेला नाही. इथं मात्र दोन्ही संघ चांगले होते. थोडं बॅकफुटवर मात्र पाटील स्टार 11 या संघाला दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब खनसे युवा मंच या संघाने ढकललंय. याच दरम्यान चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक संपलं गेलंय आणि धावफलकावर लागल्या त्या धावा 27 रन. असफलता एक शक्तिशाली संघांमध्ये जुंपली. 6 चेंडूचा खेळ होऊनही ही पहा ओव्हर संपली. यस याच दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वनाथ दादा कोरडे साहेब यांचं आगमन झाले. त्यांचंही गांजी मोरे प्रीमियर लीग मध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो. याच दरम्यान सिंगल घेतली गेली. याच दरम्यान चांगला चेंडू यॉर्कर परिधित चेंडू फलंदाज बाद. इथं मात्र पाटील स्टार 11 या संघाला अजून एक धक्का. संघाचा संघनायक अष्टपैलू खेळाडू किरण झंझाड मात्र सुंदर अशा रनअपने मैदानाच्या आतमध्ये संघ मात्र संकटात सापडलाय आणि संकटातून उभारण्याची जबाबदारी कर्णधाराने आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. धावसंख्या 28, 6 बाद 28. चौथा षटक मार्गस्थ होत असताना अतिशय चांगल्या परीने चेंडू मात्र खेळाडूला बीट करून जातोय पाठीमागे. मित्रांनो, बड़े शहरों में छोटी छोटी बातें होती रहती है. षटकारांचा बादशाह आणि चौकारांचा शहनशाह किरण झंझाड मात्र स्ट्राइकवर डाव्या हाताने फलंदाजी करतोय. इथं मात्र बीट होतोय किरण. क्रिकेट खेळत असताना प्रॅक्टिसला खूप महत्त्व आहे. फिटनेसही चांगला असला पाहिजे. शरीर संपदा चांगली असेल तर आपण मात्र जीवन जगत असताना चांगली कामगिरी जीवनात करू शकतो. त्यासाठी फिटनेस खूप महत्त्वाचा आहे. षटक संपलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर गणेश पांढरे मात्र सज्ज होतोय.
बॅट्समन थोडा शेपल झाला. याच दरम्यान घेतली गेली आहे सिंगल. धाव संख्या 33. डबल तिरी. यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र किरणने चांगल्या पद्धतीने खेळून काढलाय. आली ती सिंगल. धाव संख्या 34. सह्याद्रीच्या कडेकपारी सूर घुमतो वारंवार. शौर्य गाजून गेली मर्द मराठ्यांची तलवार. कमरेला बांधून दोर पहाड अवघड चढलेला. तुटून पडता मस्तक खाली धुंद दडाने लढलेला. बाप असे काही काळ आमचा कीर्ती गाजे दिगंतरी. रणफंदीची जात आमची कोण आम्हास भयभीत करी. इथं मात्र लढावं लागेल. शौर्य दाखवावं लागेल. संघासाठी चौकार षटकार मारावे लागतील. याच दरम्यान घेतली गेली आहे सिंगल. गांजी भोयरे प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पारितोषिक आहे 11,000 रुपये. सन्माननीय विश्वनाथ दादा कोरडे साहेब यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांक पारितोषिक आहे. पारनेर तालुक्यामध्ये दादांनी मात्र अनेक ठिकाणी रस्त्याची कामे असेल अनेक कामं मात्र शेतकरी बांधवांसाठी देण्याचं काम दादांच्या माध्यमातून सुरू आहे. आज मात्र या स्पर्धेसाठी तब्बल 11,000 रुपयांचं पारितोषिक दादांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. धाव संख्या 38. याच दरम्यान चांगला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पंच मात्र वाईट देतील. धाव संख्या 39. धन्यवाद डीजे. व्हाईट बॉल आणि नॉट आउट. फलंदाज मात्र सेफ असेल. आणि माझ्या समालोचनासाठी बाबूशेठ खोर्दे यांच्या वतीनं 100 रुपयांचं पारितोषिक. याच दरम्यान चांगला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. बॅट बॉलचा संपर्क नाही. षटक संपलं गेलंय. 39 धावा मात्र धावफलकावर लागले गेल्यात. शेवटचं षटक हाणामारीचं षटक. तोडा फोडा राज्य करा इंग्रजांच्या नीतीचा अवलंब करावा लागेल. पाटी स्टार 11 या संघाला मात्र मोठी धावसंख्या उभारायची असेल आव्हानात्मक धावसंख्या उभारायची असेल तर चांगली फलंदाजी करावी लागेल. त्यासाठी चौकार षटकार खेचावे लागतील. किरण झंझार यांनी जर षटकार मारला तर सुभाष निमोणकर या मान्यवरांच्या वतीनं 101 रुपयांचं पारितोषिक असेल.
आणि अक्षय खनसे यांचंही 101 रुपयांचं पारितोषिक असेल। याच दरम्यान चांगला चेंडू, याच दरम्यान अतिशय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला आहे। यॉर्कर पद्धतीचा चेंडू मात्र टाकला गेलाय, हवेमध्ये फटका, झेलची संधी आणि इथे मात्र झेल पकडला गेलाय। प्रत्येक मात्र फलंदाजी मार्कवर असेल। या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांक पारितोषिक आहे 9000 रुपये। डॉक्टर श्रीकांत तानाजी पठारे, शिवसेना तालुका प्रमुख उबाटा यांच्या वतीने या स्पर्धेसाठी असेल। तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रक्कम आहे 7000 रुपये। श्री शांताराम पाडळे, कृष्णा एंटरप्राइजेस या मान्यवरांच्या वतीनं बक्षीस असेल। याच दरम्यान चांगला फटका, लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय। याच दरम्यान घेतले गेले त्या 2 धावा। धाव संख्या 41, 41 रन। संध्याकाळच्या सत्रामध्ये 2 संघामध्ये सामना रंगतोय, बहरतोय, फुलतोय। रणजी भोईरे प्रीमियर लीग आणि या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आहे तब्बल 9000 रुपये। डॉक्टर श्रीकांत तानाजी पठारे, आरोग्य दूत या मान्यवरांच्या वतीनं या स्पर्धेसाठी असेल। तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रक्कम आहे 7000 रुपये। सन्माननीय शांताराम पाडळे मान्यवरांच्या वतीनं कृष्णा एंटरप्राइजेस यांच्या वतीनं हे बक्षीस आहे। चतुर्थ क्रमांक बक्षीस रक्कम आहे 5000 रुपये। सन्माननीय शुभम भाऊसाहेब खनसे, प्रगतशील शेतकरी गांजीभोरे या मान्यवरांच्या वतीनं चतुर्थ क्रमांक पारितोषिक या स्पर्धेसाठी लाभलेला आहे। ऋषी झंझाड मात्र न्यू बॅटर, याच दरम्यान क्लीन बोर्ड, फलंदाज बाद। डॉक्टर श्रीकांत तानाजी पठारे, आरोग्य दूत हेही आपला महत्वाचा वेळ देऊन फायनल साठी उपस्थित झाले। त्यांचंही गांजी भोईरे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो। पहिली इनिंग संपली, 42 बनवल्यात आणि 43 धावांचं लक्ष्य मात्र दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब खनसे युवा मंच या संघासमोर ठेवलं गेलंय। पाटील स्टार 11 या संघाला विनंती असेल आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब खनसे युवा मंच या संघाचे 2 धडाडीचे फलंदाज फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये यायचंय। दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब खनसे युवा मंच या संघाला मात्र 7च्या सरासरीने मात्र धावेचा पाठलाग करावा लागेल आणि पाटील स्टार 11 या संघाला मात्र 7च्या कमी सरासरीने
धावगती मात्र गोलंदाजाला धावा मात्र खर्च करावे लागतील. पहिली इनिंग संपली, दुसरी इनिंग सुरू होईल. मस्त अंगुरी रात प्याले स्ट्राईकवर नंदू आणि नॉन स्ट्राईकला दीपक. प्रथम फलंदाजी करत असताना पाटील स्टार 11 या संघाने 42 धावा 6 षटकामध्ये बनवल्या आणि दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब खनसे युवा मंच या संघासमोर 43 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर असताना किरण धंदर मात्र चेंडू हाताळतोय. चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला गेलाय. दिशा दाखवण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं गेलंय. धावसंख्या 1. एकामेकास सहाय्य करू अवघे धरू सपंत. इथं मात्र 11 खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. एकीचं बळ मिळेल चांगलं फळ. आडव्या बॅटने खेळलेला फटका. पुन्हा एकदा एक आली सिंगल. शिवकृपा उद्योग समूह सन्माननीय गणेश शेठ पांढरे यांच्याकडून नंदू मावळे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 501 रुपयांचं पारितोषिक असेल. याच दरम्यान चांगला चेंडू मात्र टाकला गेलाय. चांगला चेंडू डिफेन्स केला. अतिशय सावध आणि शांत सुरुवात मात्र दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब खनसे युवा मंच या संघाची चांगली सुरुवात मात्र झालेली आहे. या दरम्यान पुन्हा एकदा एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. स्ट्राईकवर नंदू षटकारांचा बादशाह चौकारांचा शहेनशाह. अनेक सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली. हे पहा बिग हिट केला गेलाय. वाकड्या तिकड्या बाबळीचा हिरवा पाला दूर दूर मारेगा षटकार झुकेगा नहीं साला. तुमची ब्रँड होम पारनेर प्रोप्रायटर महेश शेठ गागरे यांचा दणदणीत षटकार. दरम्यानच्या काळामध्ये सन्माननीय श्री युट्यूब सौजन्य आहे त्यांचं सन्माननीय श्री जितेंद्र सरडे सर हेही सामन्याचा आनंद घेतात. मान्यवर मंडळींना विनंती असेल समालोचन कक्षामध्ये स्थानापन्न व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. इथे मात्र झेलची संधी. कॅचेस इन द मॅचेस. चांगले झेल पकडा आणि चांगल्या खेळाडूंना मात्र तंबूचा रस्ता दाखवा. इथं मात्र धक्का क्रमांक 1 दोस्ती उद्योग समूहाचे
स्वर्गीय चेअरमन लालसाहेब खनसे युवा मंच या संघाला मात्र धक्का क्रमांक 1. आदेश पशु खाद्य यांच्या वतीनं गणेश खंचे यांच्या प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये असेल. अतुल खैरे मात्र सज्ज होतोय. दीपक मात्र सज्ज. अक्रॉस बॅटने खेळलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावेसाठी चौकार. हे रास्ते हे 4 के मितील 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौकार. हा आहे कृष्णा ग्राफिक्स अँड फ्लेक्स प्रिंटिंग देवी भोयरे फाटा. प्रोप्रायटर सचिन शेठ खोडदे यांचा सनसनीत चौकार. याच दरम्यान दीपक मात्र थोडा शेपल झाला आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू खेळण्याच्या नादात कोणती धावा नाही, धोका नाही. फलंदाज मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित. याच दरम्यान हवेमध्ये फटका, झेलची संधी आणि झेल पकडला गेलाय. धक्का क्रमांक 2. धाव संख्या 14. देश धर्म पर मरने मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एकही शंभू राजा था, एकही शंभू राजा था. छत्रपती संभाजी महाराजांनी 14व्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. अनेक भाषांचं ज्ञान राजांना होतं. अशा या महान राजाला त्रिवार मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. दोन्ही संघ मात्र चांगल्या पद्धतीने सामना सुरू आहे. प्रथम फलंदाजी करत असताना पाटील स्टार 11 या संघाने 42 बनवल्या. याच दरम्यान सुंदर असा फटका, ओंकारचं चांगलं असं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धाव संख्या 15. आज मात्र अनेक मान्यवर मंडळी फायनल पाहण्यासाठी उपस्थित झालेत. त्यांचंही गांजी भोयरे प्रीमियर लीग मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो. याच दरम्यान बिग हिट करण्याच्या नादात फलंदाज बीट होतोय. सुरेख अशी गोलंदाजी अतुल खैरे यांच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक संपलं गेलंय. पंचांचा निर्वाळा येतोय. पुढचं षटक मात्र कोण घेऊन येतंय? संघाचा संघनायक. संघांमध्ये धावाची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा खेळ होऊनी ही पहा ओहर संपली. यस्के फोटोग्राफी पारनेर, प्रोप्रायटर सागर शेठ खोडदे यांच्याकडून ओहर संपली. 2-15. नंदू आणि दीपक ही जोडी मात्र डगआउट मध्ये जाऊन बसलेली आहे. अनेक सामन्यामध्ये त्यांनी मात्र चांगली फलंदाजी केली होती. फायनल मध्ये मात्र इथं मात्र झेलची संधी आणि सुरेख असा झेल. फलंदाज बाद अक्षय खोडदे यांनी मात्र चांगला झेल पकडला गेलाय. सुरेख असा झेल अक्षय खोडदे यांचा आपल्या संघाला मात्र मॅच मध्ये ठेवले.
डीजे धन्यवाद. निखिल निमोणकर मात्र न्यू बॅटर. याच दरम्यान चेंडू मात्र पायावर आदळला. रनआउटची संधी होती. इथं मात्र थोडीशी ताळमेळ बिघडली. दोन धावा मात्र आल्यात. धाव संख्या 17. कोण कोणासाठी ठरणारे खतरा. 22 चेंडू आणि 26 धाव्यांचं आव्हान. काहीच सोपं आणि काहीच अवघड आव्हान मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. तिसरं षटक मात्र प्रगतीपथावर असताना हवेवर फटका. झेलची संधी आणि झेल सुटला. खायला मागितलं होतं गुलाबजाम, हात होता बंगाली रसगुल्ला. संधी आली होती. संधी ही चोर पावलाने येत असते. संधी चोर पावलाने जात असते. मित्रांनो, त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. पुन्हा एकदा संधी. याच दरम्यान संधीचं सोनं. प्रशांत खोडदे मात्र झेल पकडतोय. फलंदाज बाद. धाव संख्या 18. इथं मात्र संघाचा संघनायक प्रशांत खोडदे यांनी मात्र झेल पकडला आणि संघ मालक मात्र गोलंदाजी करतोय. चांगली साथ देण्याचं काम मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये. मनीष खोडदे मात्र मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान सुंदर असा ग्राउंड शॉट. ओंकारचं चांगलं असं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. डोळ्याचं पारणं फेडणारा सामना. मेगा फायनल मात्र सुरू आहे. धाव संख्या 19. 18 चेंडू आणि 24 धाव्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असेल. पाटील स्टार 11 मात्र चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करताना मनीष आणि निखिल ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतील. या दरम्यान बॅटची कड. फलंदाज बाद. अतुल खैरे यांनी मात्र चांगला मासा गळाला लावलाय. पाच बाद 19. या दरम्यान चांगला फटका. ओंकार मात्र चेंडूवर येतोय. अतिशय चांगली गोलंदाजी अतुल खैरे साकारतोय. अचूक टप्पा मात्र खेळपट्टीवर टाकतोय. याच दरम्यान बिग हिट करण्याच्या नादात फलंदाज बीट होतोय. या दरम्यान झेलची संधी आणि सुरेख असा झेल. संघाचा संघनायक प्रशांत खोडदे मात्र झेल टिपतोय. पोरा टिपतोय. फलंदाज बाद. विकेट क्रमांक 6.
धन्यवाद. पानिपतच्या युद्धामध्ये दत्ताजी शिंदे म्हटले होते बचेंगे तो और भी लढेंगे. इथं मात्र लढण्याचं काम सुरू आहे. निर्णय मात्र तिसऱ्या पंचांक जातोय. पौष्टिक पिठाला जेव्हा मिळते धन्यवाद डीजे. नॉट आउट. धाव संख्या पंच आताच्या धावा किती आहे? ओके. याच दरम्यान बिग हिट करण्याच्या नादात फलंदाज बीट होतोय. बॅट बॉलचा कोणताही संपर्क नाही. अतिशय चांगली गोलंदाजी अतुल खैरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धाव संख्या 21. 6 बाद 21. 12 चेंडू आणि 22 धाव्यांचं लक्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. सचिन पांढरे मात्र गोलंदाजी मार्कवर असेल आणि चेंडू मात्र खेळपट्टीवर पडल्यावर खाली राहिलाय. शंकर मात्र स्ट्राईकवर आहे. जमिनीला समांतर फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एका धावेने समाधान मानावं लागतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. इथं मात्र दोन खेळाडूंमध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली, पण फलंदाज मात्र आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित. धाव संख्या 22. डबल दुरी. याच दरम्यान चांगला चेंडू. तेरी ना मेरी डबल दुर्री. याच दरम्यान चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. याच दरम्यान चांगला चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 तर पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का पाहूया. नाही. लेग बायचा इशारा. धाव संख्या 24. 24 रन.
7 चेंडू आणि 19 धाव्यांचं लक्ष्य. आटातटीची लढत, दोन्ही संघ तुल्यबळ. अनेक संघांना मात्र पराभूत करून फायनल मध्ये धडक मारणारे दोन्ही संघ इथं मात्र चांगल्या पद्धतीचं उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. एका षटकामध्ये 18 धाव्यांची आवश्यकता. सहा बाद 25. 6 चेंडू आणि 18 धाव्यांचं लक्ष्य. काहीच सोपं आणि काहीच अवघड लक्ष्य मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅट्समॅनला मात्र चौकार षटकार मारावे लागतील. फलंदाजाला मात्र टिचून गोलंदाजी करावी लागेल. आणि या सामन्यामध्ये न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल. किशोर खोडदे यांनी जर सलग 3 षटकार मारले तर उद्योजक श्रीकांत खोडदे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि सन्माननीय राहुल शेठ अडसरे यांच्याही वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. सलग 3 षटकार मारले पाहिजे. दोन्ही फलंदाजात कोणीही मारा आणि 2000 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून घेऊन जा. 7 विकेट आउट. 6. ओके. सात फलंदाज बाद झालेत. बनवले त्या 25. किशोर खोडदे मात्र फलंदाजी मार्कवर. मोठा फटका खेळण्याचा नादात बीट होतोय. धावसंख्या स्थिर. आटातटीची लढत. याच दरम्यान चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र थोडस चूक आणि चुकीचं रूपांतर. 4 धाव्यामध्ये चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौकार. हा आहे कृष्णा ग्राफिक्स अँड फ्लेक्स प्रिंटिंग, देवी भोयरे फाटा. प्रोप्रायटर सचिन शेठ खोडदे यांचा सनसनीत चौकार. 4 चेंडू आणि 14 धाव्यांचं लक्ष्य. कोण होणार गांजी भोयरे प्रीमियर लीगचा पहिल्या वर्षाचा मानकरी? एका बाजूला पाहतोय दोस्ती उद्योग समूह स्वर्गीय चेअरमन लालासाहेब कंस युवा मन हा संघ, आणि दुसऱ्या बाजूला पाटील स्टार 11 हा संघ बिग हिट केला गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर असा फटका. 4 धावा. तीन चेंडू राहिलेत. बॅट लाईटची अपील चालणार नाही याची खेळाडूंनी नोंद घ्या. तीन चेंडू आणि 10 धाव्यांचं लक्ष्य. या दरम्यान चांगला फटका ऑफ साईडला खेळून काढलाय. एक तर घेतली गेली
आणि बिटवीन द रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. दोन चेंडू आणि 8 धावा. याच दरम्यान चांगला चेंडू, विकेट, फलंदाज बाद. एक चेंडू बाकी आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर खेळवली जाईल, याची नोंद घ्या. एक चेंडू 8 धावा. एक चेंडू आणि 8 धाव्यांचं लक्ष. या दरम्यान फायनलचा विजेता ठरतोय पाटील स्टार 11. या संघ मात्र विजयी होतोय आणि गांजीबोरे प्रीमियर लीग पहिल्या वर्षाचे मानकरी
सर्व मित्रांना विनंती आहे थोडी शांतता बाळगा. मला माहिती आहे विजयी संघाचं निश्चित पद्धतीनं अभिनंदन करतो.